Next gland is parathyroid glands. हा आहे लॅरिंग्स, हा आहे ट्रॅकिया. आणि आपल्याला माहिती आहे की या ट्रॅकियाच्या दोन्ही साईडला थायरॉइडचे लोब आहेत. थायरॉइडचे लोब आहेत आणि हे जे थायरॉइडचे लोब आहेत या थायरॉइडच्या लोबना कनेक्ट करणारं नॉन ग्लॅन्डुलार स्ट्रक्चर आहे, त्याला आपण इस्थमस म्हणतो. या थायरॉइड ग्लॅन्डच्या पोस्टेरियर साईडला, लोब, प्रत्येक लोबच्या पोस्टेरियर साईडला इथं एक स्ट्रक्चर आहे. जसं इथं एक स्ट्रक्चर आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. आणि या ज्या ग्लॅन्ड आहेत पोस्टेरियर साइड ऑफ लोब्स ऑफ थायरॉइड, दीज आर कॉल्ड ॲज पॅराथायरॉइड ग्लॅन्ड्स. दीज आर 4 इन नंबर, 4 आहेत ह्या, 4 इन नंबर. And all these glands secretes one hormone called as पॅराथ हार्मोन, त्यालाच आपण PTH असं म्हणतो. किंवा त्याला आणखी एक नाव आहे कोलिप्स हार्मोन. पॅराथ हार्मोन किंवा कोलिप्स हार्मोन असं याचं नाव आहे. आता या हार्मोनचा रोल जो आहे, आपल्याला माहिती आहे की TCT न, थायरोकॅल्सिटोनिन न काय केलं, इट डिक्रीज कॅल्शियम लेवल ऑफ ब्लड. परंतु त्याच्या बरोबर विरुद्ध PTH काम करेल, पॅराथ हार्मोन काम करेल. अँटीगोनॅस्टिक आहेत दोघंही, कारण हे दोघंही कसे आहेत एकमेकाला, अँटीगोनॅस्टिक आहेत, विरुद्ध काम करतात एकमेकाच्या. तर PTH काय करतं, PTH कधी सिक्रीट होणार, व्हेन कॅल्शियम लेवल ऑफ ब्लड डिक्रीज, फॉल डाऊन. त्यावेळी हे काय करतं, PTH स्टिम्युलेट बोन. कारण बोन कडं एक्स्ट्रा कॅल्शियम आपण डिपॉझिट करून ठेवलंय आणि ते एक्स्ट्रा कॅल्शियम बोन कडनं ब्लड मध्ये आणलं जातं. आणि कॅल्शियमची लेवल ब्लडची वाढवण्यासाठी हा एक प्रयत्न केलाय. त्याचबरोबर दुसरा प्रयत्न, स्टिम्युलेट दी किडनी टू रिअब्सॉर्ब मोर कॅल्शियम. कॅल्शियमचं रिॲब्सॉर्प्शन मोठ्या प्रमाणावरती वाढवायचं आणि त्यामुळं कॅल्शियमचा लॉस जो युरिन मधून होणार आहे तो मिनिमाइज करायचा. तो लॉस मिनिमाइज करण्यासाठी हा प्रयत्न केला जातो. म्हणजे TCT, थायरोकॅल्सिटोनिन, डिक्रीज द कॅल्शियम लेवल ऑफ ब्लड while पॅराथ हार्मोन increase the calcium level of blood. दोन्ही शेवटी बोन किंवा किडनी यावरच ऍक्ट होतात. TCT काय करतं, एक्स्ट्रा कॅल्शियम ब्लड मधलं बोन मध्ये डिपॉझिट करायला सांगेल, स्टिम्युलस देणार. PTH काय करतं, डिपॉझिट केलेलं ब्लड मध्ये आणणार बोन कडनं. आणि TCT न काय केलं, किडनीला सांगितलं कॅल्शियमचं रिॲब्सॉर्प्शन कमी करा, युरिन मधून जाऊ द्या.
पॅराथॉर्मोननं सांगितलं रिॲब्सॉर्प्शन वाढवा, कॅल्शियमचं लॉस कमी करा युरिनमधून. नेक्स्ट एंडोक्राइन ग्लँड इज पिनियल बॉडी. हा आपला ब्रेन आहे आणि या ब्रेनमध्ये या भागामध्ये आहे. आता हा कॉर्पस कॅलोसम झाला, तर इथं इपिथॅलॅमस आहे. हा जो वरचा पार्ट आहे त्याला आपण इपिथॅलॅमस असं म्हणतो. आणि या इपिथॅलॅमसच्या मागच्या साईडला इथं एक आहे ग्लँड. या ग्लँडला आपण म्हणतो पिनियल ग्लँड. पूर्वी ज्यावेळी या ग्लँडचा स्टडी केला नव्हता, प्रिव्हियसली इट वॉज थॉट दॅट इट इज अ वेस्टिजी ऑफ थर्ड आय. तिसऱ्या डोळ्याचं अस्तित्व. आता तिसरा डोळा हा इमॅजिनेशन मधला कन्सेप्ट आहे, वस्तुस्थितीत असा कन्सेप्ट नाही. पण पूर्वीच्या काळात असा समज होता की पिनियल ग्लँड इज वेस्टिजी ऑफ थर्ड आय, तिसऱ्या डोळ्याचं अस्तित्व असावं. परंतु नंतर स्टडी केल्यावर लक्षात आलं की ही एक एंडोक्राइन ग्लँड आहे. आणि या ग्लँड मधून मेलॅटोनिन आणि सीरोटोनिन सिक्रेट केले जातात. मेलॅटोनिन यापैकी फार महत्वाचं आहे. या मेलॅटोनिनचं सिक्रीशन डार्क पिरियड मध्ये होतं. समजा संध्याकाळी अंधार पडला तर मेलॅटोनिनचं सिक्रीशन जास्त होतं आणि त्याच्यामुळं डार्क मध्ये सिक्रीशन जास्त होतं आणि त्याच्यामुळं स्लीप ऍक्टिव्हिटी, आपली जी स्लीप ऍक्टिव्हिटी आहे, स्लीपिंग मोमेंट्स आहेत, स्लीपिंग सायकल जे आपलं आहे ते या मेलॅटोनिनच्या मदतीनं रेग्युलेट केलं जातं. याच्याशिवाय या ग्लँडचे रोल अनेक आहेत, परंतु आपल्याला मेन इथं स्टडी जो आहे तो मेलॅटोनिन आणि सीरोटोनिन सिक्रीशनचा. सीरोटोनिनचा रोल तर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा अन्य ठिकाणी स्टडी केलेलाच आहे. तर पिनियल ग्लँड मधून मेलॅटोनिन आणि सीरोटोनिन सिक्रीट होतात आणि या मेलॅटोनिनचं सिक्रीशन डार्क कंडिशन मध्ये जास्त होतं आणि त्याच्यामुळं इट इंड्यूस द स्लीप. आपलं जे स्लीपिंग सायकल आहे, स्लीपचं सायकल आहे, ते रेग्युलेट करण्याचं काम हे मेलॅटोनिन करतं. सो दिस इज अबाउट पिनियल बॉडी. त्याच्यानंतर पिनियल बॉडी नंतर आपल्याला स्टडी करायचा आहे थायमस ग्लँड. थायमस ग्लँड आपल्या थोरॅक्स मध्ये हार्टच्या फ्रंटला,
हार्टच्या फ्रंटला डॉर्सल साइड ही आहे थायमस ग्लँड. ही ग्लँड अतिशय महत्वाची आहे. ही ग्लँड अतिशय महत्वाची आहे. 16व्या वर्षापर्यंत ही ग्लँड वेल डेव्हलप असते. आणि 25 नंतर ही हळूहळू एट्रोपी होऊ शकते आणि ओल्ड एज मध्ये ही डिजेनरेट होते. तुम्हाला यावरून क्वेश्चन विचारला जाईल, अशी कोणती ग्लँड आहे की जी ओल्ड एज मध्ये डिजेनरेट होते आणि म्हणून तर ओल्ड एज मध्ये इम्युनिटी प्रत्येकाची कमी असते. प्रत्येकाची इम्युनिटी कमी असते. ही पार्टली लिम्फॉइड आहे. ही ग्लँड कशी आहे? इट इज पार्टली लिम्फॉइड आणि पार्टली ग्लँडोलार आहे. आणि याच्यामधून सिक्रीट केलं जातं एक हॉर्मोन थायमोसिन. आणि हे थायमोसिन काय करतं? ज्या टी सेल्स बनलेल्या आहेत बोन मॅरो मध्ये, टी सेल्स विच आर प्रोड्यूस्ड इन बोन मॅरो, they undergo maturation and differentiation. म्हणजे टी हेल्पर सेल असतील, टी किलर सेल असतील, टी सप्रेसर सेल्स असतील, टी मेमरी सेल्स असतील. मॅच्युरेशन डिफरन्सिएशन म्हणजे त्यांचं टी सेल्स ज्या आल्यात इमॅच्युअर त्याचं प्रोसेसिंग या थायमोसिनच्या मदतीनं या थायमस ग्लँड मध्ये केलं जातं. त्यामुळं आपल्या इम्युनिटीसाठी ही ग्लँड अतिशय महत्वाची आहे आणि ओल्ड एज मध्ये ही ग्लँड डिजेनरेट होते. सो दिस इज अबाउट थायमस ग्लँड. त्यानंतर त्याच्या खाली आता खाली आपण बाकीच्या ग्लँड्स बघणार आहोत. ॲड्रेनल ग्लँड. या ग्लँडला सुप्रा रीनल ग्लँड असंही म्हटलेलं आहे. सुप्रा रीनल ग्लँड्स किडनीच्या वरती आहेत. आपल्या ज्या किडनी आहेत, समजा ही किडनी आहे, या ज्या किडनी आहेत, या किडनीच्या वरती, आता बाकीचे किडनीचे पार्ट मी दाखवत नाही इथं, आपण डिटेल्स तिकडे पाहिलेले आहेत, परंतु या किडनीच्या वरती क्रीम कलरच्या या आहेत ॲड्रेनल ग्लँड्स. क्रीम कलरच्या आहेत, येलो कलरच्या आहेत. येलो कलरच्या या आहेत ॲड्रेनल ग्लँड्स आणि किडनीच्या वरती असल्यामुळं यांना आपण सुप्रारेनल ग्लँड असंही म्हटलेलं आहे. जर या ग्लँडचा आपण सेक्शनल व्ह्यू पाहिला, जर सेक्शन घेतला या ग्लँडचा, तर या ग्लँड मध्ये दोन मेन पार्ट आपल्याला दिसतील. याच्यामध्ये दोन मेन पार्ट दिसतील. हा एक पार्ट मधला जो आहे त्याला आपण म्हणतो मेडुला. मेडुला. आणि हा बाहेरचा पार्ट जो आहे त्याला आपण म्हणूया कॉर्टेक्स.
अगेन दिस कॉर्टेक्स इज डिवायडेड इंटू 3 रिजन्स. 3 भागामध्ये कॉर्टेक्स विभागलेला आहे. 3 भागांमध्ये कॉर्टेक्स विभागलेला आहे. हा बाहेरचा जो आहे तो एक, त्याच्यानंतर मिडल, ग्लोमेरुलसा हा आहे झोना ग्लोमेरुलोसा. आणि हा सिक्रीट काय करणार आहे? हा सिक्रीट करतो मिनरॅलो कॉर्टिकॉइड्स. त्यालाच आपण म्हणतो अल्डोस्टेरॉन. सॉल्ट बॅलन्स करणारं हार्मोन इथून सिक्रेट केलं जातं. त्यानंतर मधला भाग जो मोठा आहे त्याला आपण म्हणतो फॅसिक्युलेटा. आणि यातून सिक्रीट केलं जातं ग्लुकॅकॉर्टिकॉइड, जे शुगर बॅलन्स करतं. आणि थर्ड इनरमोस्ट पार्ट आहे झोना रेटिक्युलॅरिस. आणि यामधून सिक्रीट केले जातात सेक्स कॉर्टिकॉइड्स. सेक्स हार्मोन्स इथून सिक्रीट होतात. आता हा जो मेडुला आहे, हा जो मेडुला आहे, या मेडुलामधून इपिनेफ्रिन आणि नॉरनेफ्रिन किंवा ॲड्रिनालिन, ॲड्रिनालिन हे हार्मोन सिक्रेट केले जातात. इमर्जन्सी पिरियडला या हार्मोनची आवश्यकता आहे. इमर्जन्सी पिरियडला अशा प्रकारच्या हार्मोनची आवश्यकता आहे. इमर्जन्सी पिरियडला आवश्यकता आहे, त्यामुळे आपण त्याला इमर्जन्सी ग्लँड म्हणतो. आता हे झालं या ग्लँडचं स्ट्रक्चर. आता यातून सिक्रीट होणारे हे जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स आणि त्यांचे रोल आपण आता स्टडी करू. एक म्हणजे मिनरॅलो कॉर्टिकॉइड, त्यालाच दुसरं नाव आहे अल्डोस्टेरॉन. स्टिरॉइड हार्मोन आहे अल्डोस्टेरॉन. तर हे जे मिनरॅलो कॉर्टिकॉइड आहे हे काय आहे? सॉल्ट रिटेनिंग हार्मोन आहे. इट हेल्प्स टू स्टिम्युलेट रीएब्सॉर्प्शन ऑफ Na+ फ्रॉम रेनल ट्यूब्यूल मधून रेनल ट्यूब्यूल मधून Na+ रीअब्सॉर्ब करून सॉल्ट बॅलन्स करणं हे या हार्मोनचं महत्वाचं फंक्शन आहे. इट मेंटेन्स द सॉल्ट बॅलन्स. फ्लुइडचा जो सॉल्ट बॅलन्स आहे किंवा Na+, K+ यांचा जो रेशिओ आहे
हा आणि त्यांचा बॅलन्स आहे, हे सॉल्ट बॅलन्स करणारं हार्मोन आहे. त्याच्याबरोबर वॉटर Cl मायनस, वॉटर आहे, Cl मायनस आहे, यांचा फॉस्फेट आयन्स असतील, या सर्वांचा बॅलन्स करणारं हे महत्वाचं हार्मोन आहे. जर या हार्मोनचं सिक्रिशन कमी झालं, हायपोसिक्रिशन झालं, तर यामुळं ॲडिसन डिसीज होतो. ॲडिसन डिसीज होतो. आता ॲडिसन डिसीज मध्ये काय होतंय, ब्लड शुगर लेवल लो होणार, सोडियम लेवल कमी होणार, म्हणजे ब्लडची शुगर लेवल वाढणार, कमी होणार, Na+ ची लेवल पण कमी होणार आणि K+ ची लेवल वाढणार. स्किन पिगमेंटेशन पण बदलणार. आणि जर याचं हायपर सिक्रिशन झालं तर कसिंग सिंड्रोम, त्याच्यामध्ये याच्या विरुद्ध सगळं घडतंय. ब्लड शुगर लेवल म्हणजे ब्लड शुगर लेवल वाढणार, Na+ ची लेवल वाढणार, K+ ची लेवल कमी होणार. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स यामध्ये वेस्टिंग ऑफ मसल्स, तर असे प्रॉब्लेम्स यामध्ये निर्माण होतात. त्याचबरोबर अल्डोस्टेरॉनचं सिक्रिशन बरोबर नाही झालं तर कॉन्स डिसीज, पण त्या इंडिव्हिज्युअल मध्ये होतो. दॅट लीड्स टू कॉन्स डिसीज. तर हे झालं मिनरॅलोकॉर्टिकॉइड. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं हार्मोन आहे ग्लुकॅकॉर्टिकॉइड. ग्लुकॅकॉर्टिकॉइड तसं तर या ग्लँडवर ACTH पूर्ण कंट्रोल आहे. ACTH कंट्रोल मध्येच हे काम करतात. आता ग्लुकॅकॉर्टिकॉइड म्हटल्यानंतर मेन फंक्शन आहे शुगर बॅलन्स. मेन फंक्शन काय आहे, शुगर बॅलन्स असेल, लायपोलायसिस असेल म्हणजे फॅटचं ब्रेकडाऊन करणे असेल, त्याचबरोबर ग्लुकोनिओजिनेसिस असेल म्हणजे ॲमिनो ॲसिड किंवा फॅटी ॲसिड पासून ग्लुकोज बनवणं. नॉन शुगर, नॉन कार्बोहायड्रेट कंपाऊंड पासून शुगर बनवायचं काम केलं जातं. त्याचबरोबर RBC प्रोडक्शन, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम असेल तर या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणा किंवा किडनी फंक्शन्स, त्यावर परिणाम करणारं हार्मोन आहे. अँटी इन्फ्लेमेटरी, याचा इफेक्ट कसा आहे, अँटी इन्फ्लेमेटरी आहे, अँटी ॲलर्जिक आहे. असे ग्लुकॅकॉर्टिकॉइडचे अनेक महत्वाचे रोल आहेत. So glucocorticoid regulate the sugar balance, it stimulate the lipolysis, gluconeogenesis म्हणजे काय,
ॲमिनो ॲसिड्स असतील, फॅटी ॲसिड्स असतील, त्यांचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये करायचं काम इथं केलं जातं. त्याचबरोबर आरबीसी प्रोडक्शन आहे, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम असेल, किडनीचे फंक्शन्स असतील, यांच्यावरती सुद्धा कंट्रोल आहे. आणि इट ॲक्ट्स ॲज अ अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी ॲलर्जिक अशी पण प्रॉपर्टी या हार्मोनची आहे. त्यानंतर थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट हार्मोन सिक्रिटेड बाय कॉर्टेक्स, आपण कॉर्टेक्सचे हार्मोन बघतोय, सेक्स कॉर्टिकॉइड्स. सेक्स हार्मोन्स जे आहेत, आता मेल म्हटलं की मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन हे अँड्रोजन आहे, महत्वाचं अँड्रोजन आहे. आणि फिमेलमध्ये इस्ट्रोजन. टेस्टोस्टेरॉन हे मेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कंट्रोल करणारं हार्मोन आहे. ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये याची डिटेल्स होणारच आहे. आणि फिमेलमध्ये इस्ट्रोजन पण फिमेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स जे असतील त्या कंट्रोल करणारं हार्मोन आहे. तर हे हार्मोन्स इथून सिक्रीट केले जातात. आता फिमेलमध्ये जर अँड्रोजनचं सिक्रीशन वाढलं तर त्यामुळं प्रॉब्लेम काय होतो, ॲड्रेनल विरिलिझम. that leads to adrenal virilizm. आणि जर मेल मध्ये हार्मोन मध्ये बॅलन्स डिस्टर्ब झाला, म्हणजे समजा अँड्रोजन आता अपोजिट सेक्सचं हार्मोन सिक्रेट झालं जास्त, तर गायनॅकोमॅस्टिया, दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट इन मेल, नंतर आपण सर्जरी करून रिमूव्ह करू शकतो. फिमेलमध्ये जर अँड्रोजनचं सिक्रीशन या ग्लँडमधून जास्त झालं तर ॲड्रेनल विरिलिझम. आता आपण काही ठिकाणी रेअर केसेस आहेत पण फिमेल आहेत आणि त्यांना दाढी मिशा आहेत. आता फिमेल इंडिव्हिज्युअलमध्ये दाढी मिशा असायचं काही कारण नाही, परंतु काही महिलांमध्ये मात्र अशा दाढी मिशा असतात. तर अपोजिट सेक्सच्या कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये डेव्हलप होऊ लागतात, त्याला ॲड्रेनल विरिलिझम असं आपण म्हणतो. तर हे सेक्स कॉर्टिकॉइड्स झाले. हे झाले सगळे कॉर्टेक्सचे हार्मोन्स. आता आपण स्टडी करू मेडुलाचे हार्मोन्स. या मेडुलामधून इपिनेफ्रिन अँड नॉर इपिनेफ्रिन किंवा ॲड्रिनॅलिन अँड नॉर ॲड्रिनॅलिन सिक्रीट होतात. आणि ज्यावेळी इमर्जन्सी असते, समजा आपण एखाद्या ठिकाणी शांत बसलेलो आहोत आणि अचानक आपल्या समोर काहीतरी पडलंय, असं अचानक काहीतरी घडलंय, किंवा आपण रस्त्याच्या कडेने चाललोय, अचानक आपल्या दिशेनं एक साप आलेला आहे, आपल्या जवळ आलाय, तर अशा वेळी इमर्जन्सी परिस्थितीला आपली बॉडी प्रिपेअर करणं फार आवश्यक आहे. आणि त्यावेळी इमर्जन्सी कंडिशनला यांचं सिक्रीशन होतं, या हार्मोनचं सिक्रीशन होतं. आणि त्याच्यामुळं मग आपले हार्टबीट वाढणार, ब्लड प्रेशर वाढणार.
त्यामुळं अंगावर शहारे येतात, आपले केस असे रोंगटे खडे हो जाएंगे असं आपण म्हणतो. हे सगळे चेंजेस त्यामध्ये होतात आणि इमर्जन्सी कंडिशनचा मुकाबला यामुळं आपण करू शकतो. आणि म्हणून या ग्लँडला नाव दिलंय इमर्जन्सी ग्लँड. ॲड्रेनल ग्लँडला त्यामुळं इमर्जन्सी ग्लँड असंही आपण म्हणतो. त्याचबरोबर ही ग्लँड फाईट, फ्लाईट आणि फ्राईट म्हणजे उड्डाण, भीती आणि लढा, या ऍक्टिव्हिटीमध्ये ही ग्लँड काम करते. आणि म्हणून या ग्लँडला 3F ग्लँड पण म्हटलेलं आहे. बिकॉज इट हेल्प्स इन फाईट, फ्लाईट, फ्राईट मेकॅनिझम. त्याचबरोबर यामधून ही ग्लँड शुगर बॅलन्स, सॉल्ट बॅलन्स, सोर्स ऑफ एनर्जी आणि सेक्स कॉर्टिकॉइडचं सिक्रीशन 1, 2, 3, 4 असे 4 महत्वाचे फंक्शन्स इथं केले जातात. म्हणून या ग्लँडला 4S ग्लँड पण म्हटलेलं आहे. या ग्लँडला 4S ग्लँड असंही आपण म्हणू शकतो. तर ही एक महत्वाची ग्लँड ॲड्रेनल ग्लँड आणि त्या ग्लँडचे रोल याप्रमाणे झाले. ॲड्रेनल ग्लँड नंतर आपण स्टडी करूया पॅनक्रियास. तसं तर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये डायजेस्टिव्ह ग्लँडचा स्टडी करताना पॅनक्रियाजचा डिटेल स्टडी केलेलाच आहे. परंतु पॅनक्रियाज मध्ये आपल्याला माहिती आहे ही हेट्रोक्राइन ग्लँड आहे आणि त्यामध्ये असे पॅनक्रियाटिक ॲसिनाय आहेत. हे पॅनक्रियाटिक ॲसिनाय आहेत. पॅनक्रियाटिक ॲसिनाय आणि या पॅनक्रियाटिक ॲसिनाय मधून पॅनक्रियाटिक ज्यूस तयार केला जातो. हा ज्यूस एलिमेंटरी कॅनल मध्ये रिलीज केला जातो आणि डायजेशनच्या प्रोसेस मध्ये त्याचा वापर केला जातो. म्हणून हा पार्ट कसा झाला एक्झोक्राइन. आणि इथं मध्ये सेलचं मास आहे. इथं मध्ये सेलचं मास आहे. हे जे सेलचं मास या ठिकाणी आहे त्याला आपण म्हणतो आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये अल्फा सेल्स आहेत ज्या ग्लुकॅगॉन सिक्रीट करतात. बीटा सेल्स आहेत की ज्या इन्शुलिन सिक्रीट करतात आणि डेल्टा सेल्स आहेत सोमॅटोस्टॅटिन सिक्रीट करतात. इनिबिटरी ग्रोथ हॉर्मोनला इनिबिटरी रोल आहे.
आता इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन, इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉनचा विचार केला तर इन्शुलिन हे काय करतं, आपण जे फूड घेतलेलं आहे, डायजेस्ट केलंय, डायजेस्टेड फूड ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केलंय आणि मग आता ब्लड शुगर लेवल वाढलेली आहे, तर अशा वेळी इन्शुलिन त्यावर ऍक्ट होतं आणि सेल्सना इन्शुलिन काय करतं, ब्लड शुगर लेवल वाढल्यानंतर इन्शुलिन सिक्रीट होतं हार्मोन. ते इन्शुलिन काय करतं, बाइंड्स विथ रिसेप्टर्स ऑफ सेल्स आणि त्या बॉडीच्या सेल्स ज्या आहेत त्यांना लॉक करून ठेवलंय. त्याची चावी म्हणजे इन्शुलिन आहे. इन्शुलिननं परवानगी दिल्याशिवाय या सेल शुगर घेणार नाही आणि मग हे स्टिम्युलेट करेल सेल्सना शुगर ऍब्सॉर्ब करण्यासाठी आणि म्हणून ब्लड शुगर लेवल कमी होणार. सो इन्शुलिन डिक्रीज ब्लड शुगर लेवल जी आहे ती कमी करण्याचं काम इन्शुलिन करत आहे. परंतु दुसरं त्याच्या अपोजिट, याच्या अपोजिट काम कोण करतंय तर ग्लुकॅगॉन. ग्लुकॅगॉन काय करतंय, ग्लुकॅगॉन आपण सेपरेट इकडे ग्लुकॅगॉनचा विचार करू. ग्लुकॅगॉन इन्क्रीज ब्लड शुगर लेवल. त्यामुळं इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन हे अँटीगोनॅस्टिक काम करतात, एकमेकाच्या अपोज मध्ये काम करणारे हॉर्मोन्स आहेत, अँटीगोनॅस्टिक आहेत. इन्शुलिन बद्दल आपल्याला माहितच आहे, जर इन्शुलिन प्रोडक्शन मध्ये गडबड झाली तर टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस होतात, त्याला आपण डायबिटीस मिलिटस असं म्हणतो. डायबिटीस मिलिटस हा आजार इन्शुलिनच्या प्रॉब्लेममुळे होतो. टाईप 2 डायबिटीस जो आहे तो लाईफस्टाईल डिसीज आहे, लाईफस्टाईल डिसीज आहे. तर अशा प्रकारे पॅनक्रियाज मधून ग्लुकॅगॉन सिक्रीट होतं, ते ब्लड शुगर लेवल वाढवतं. इन्शुलिन सिक्रीट होतं, ते ब्लड शुगर लेवल कमी करण्याचं काम करतं. आणि सोमॅटोस्टॅटिन ते इनिबिटिंग फॅक्टर आहे ग्रोथसाठी. तर इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन एकमेकाच्या विरुद्ध काम करतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, अँटीगोनॅस्टिक हार्मोन्स. पॅनक्रियाचा स्टडी आपण केला. पॅनक्रियाज नंतर जे गोनॅड्स आहेत, मेल मध्ये टेस्टिस हा सेक्स ऑर्गन आहे, याच्यामध्ये स्पर्म प्रोडक्शन
मेलमध्ये जो प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे तो टेस्टिस आहे, पेअर आहे टेस्टिसची. आता याचे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला ह्युमन रिप्रोडक्शनच्या चॅप्टरमध्ये होणार आहेत. इथं आपण त्याचा ब्रीफ स्टडी करतोय. आणि त्याच्याशिवाय टेस्टिसमधून अँड्रोजन सिक्रीट होतात आणि त्यामध्ये मेन अँड्रोजन जे आहे ते आहे टेस्टोस्टेरॉन. मेन अँड्रोजन कोणतं आहे तर ते टेस्टोस्टेरॉन आहे. आणि हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स कंट्रोल करताय. दाढी मिशा येणं, स्ट्रॉंग मस्क्युलर डेव्हलपमेंट, वायडनिंग ऑफ शोल्डर गर्डल, पेक्टोरल गर्डल, सेक्शुअल अर्ज, अपोजिट पार्टनर बद्दल आकर्षण निर्माण होणं, आवाजामध्ये बदल होणं, या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर यामुळं कंट्रोल केल्या जातात. त्याचप्रमाणे फिमेलमध्ये ओव्हरी हा सेक्स ऑर्गन आहे, त्याच्यामधून सुद्धा सेकंडरी साइटच्या स्टेजला गॅमेट तयार करणं आणि त्याबरोबर इस्ट्रोजन सिक्रीट केलं जातं, प्रोजेस्टेरॉन पण सिक्रीट केलं जातं. आता इस्ट्रोजन जे सिक्रीट केलं जातं हे रिपेअरिंग ऑफ एंडोमेट्रियम, युटेरसच्या एंडोमेट्रियमच्या रिपेअरिंगसाठी लागतं. त्याचबरोबर फिमेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणजे ब्रॉडनिंग ऑफ पेल्विक गर्डल. पेल्विक गर्डल फिमेलचं वायडर शॅलोअर आहे. ते कशामुळं झालंय तर इस्ट्रोजनमुळं. त्याचबरोबर आवाजामध्ये बदल होतो, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट आहे, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट आहे, स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल आहे, प्युबिक हेअर्स तयार होणे, हे या सर्व सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर फिमेलमध्ये इस्ट्रोजन कंट्रोल करतं. आणि प्रोजेस्ट्रॉन हे प्रेग्नन्सी हॉर्मोन आहे, प्रेग्नन्सी हॉर्मोन आहे. त्याचबरोबर प्लासेंटा हे मदर आणि फीटस यांच्यामधलं कनेक्शन आहे आणि तिथून सुद्धा इस्ट्रोजन सिक्रीट होत आहे, प्रोजेस्टेरॉन सिक्रीट होत आहे, त्याचबरोबर HCG सिक्रीट होत आहे, प्लासेंटल लॅक्टोजन सिक्रीट होत आहे, अन्य काही हॉर्मोन्स पण इथून सिक्रीट केले जातात. त्याचबरोबर कॉर्पस ल्युटियम, ओव्हरीमध्ये कॉर्पस ल्युटियम जे तयार होत आहे ही टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड आहे आणि इथून सुद्धा इस्ट्रोजन थोड्या प्रमाणात पण मेन मोठ्या प्रमाणात प्रोजेस्ट्रॉनचं सिक्रेशन केलं जातं. कॉर्पस अल्बिकन्स, कॉर्पस ल्युटियम डिजनरेट झाल्यानंतर, आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि त्याच्याशी संबंधित प्रोसेसमध्ये हे डिटेल तुम्हाला होतील. कॉर्पस अल्बिकन्स जे आहे ते रिलॅक्सिन सिक्रीट करतं. तर असे हे गोनॅड्स मधून आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या इतर स्ट्रक्चर मधून सिक्रीट केले जाणारे
महत्त्वाचे हॉर्मोन्स आहेत.